ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. मराठी नेते मनोज दादा जरांगे आज भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहे आणि या दरम्यान त्यांनी भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर भेट दिलेली आहे. आणि रायरेश्वर किल्ल्यावर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावरील शिवमंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली त्या शिवमंदिरात त्यांनी पूजा केली, अभिषेक केला. आता आपल्यासोबत मनोज दादा आहेत. दादा, छत्रपतींनी ज्या शिवमंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली त्याला आज तुम्ही भेट दिली, अभिषेक केला, पूजा केली, काय भावना येतात? पवित्र माती आहे, ही पवित्र माती कंपाळी लावली यश मिळवण्यासाठी आणि या देशातला या राज्यातला अन्याय अत्याचार बंद व्हावा म्हणून छत्रपती शिवरायांनी याच ठिकाणी शपथ घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. परंतु इथं आल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात आली की इथला जितका दर्जेदारपणानं सुसज्ज पद्धतीनं विकास करायला सरकारनं पाहिजे होता तो केलेला नाही आहे. आता इथून खाली रेंजमध्ये गेलं की मी सरकारला 100% बोलणार आहे की आपण विकास निधी इकडं तिकडं देण्यापेक्षा, कुणीकडं पण कोणाला वळवण्यापेक्षा आपल्या देशाला, आपल्या राज्याला खूप मोठं असं स्वराज्य राजांनी दिलं आहे. त्या राजांची ही राजधानी इतकी सुसज्ज असली पाहिजे ना. इथं जे आता इकडं काय असेल मला माहीत नाही, आता यांना सगळ्यांना विचारून घेतो, ट्रस्टी आहेत की राज्याच्या पर्यटन विभागाकडे का केंद्राच्या आहे का काय माहीत नाही, पूर्ण माहिती घेऊन आपण तिथपर्यंत केंद्रापर्यंत बी वेळ आली तरी 100% यांना स्थानिकांना केंद्रीय सगळे मंत्री देऊन सुद्धा, राज्यात असेल तर राज्याचे सगळे मंत्री देऊन 100% इथं विकास घडून आणायचा म्हणजे आणायचा. आज मी मात्र त्या दारात जाता क्षणी पायरीच्या अलीकडे इतका अंगाला काटा आला ना की पहिल्यांदा आला मला, हे असं कधी अंगाला काटा असं येत नाही. पहिल्यांदा आला की इथं राजाची पवित्र पाय लागलेले म्हणून इथं विकास होणार. बरं, यासाठी तुम्ही काल शंभूराज देसाईंना सुद्धा कॉल केला अशी काहीतरी माहिती मिळते, असं काय आहे का? तुम्ही विकासासाठी या गोड्याचा किल्ल्याचा विकास व्हायसाठी शंभूराज देसाईंना कॉल वगैरे केला? हो, काय म्हणले ते? केला, पण मला वाटतं त्यांनी आज उद्या बोलवलं इथलं शिष्टमंडळ की रायरेश्वरासंबंधित ते जे काय काय ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करा आणि म्हणून हे शिष्टमंडळ जाणार आहे त्यांच्या भेटीला आणि सरकारलाही सगळ्यांशीच बोलणार आहे. मी तिघांना पण बोलून सांगणार आहे की रायरेश्वराचा विकास होणं ही लोकांची भावना आहे, राज्यभरातल्या सगळ्या हिंदूंची आहे, सगळ्या जाती धर्मियांची आहे, देशातल्या पण आहे. कारण आज प्रत्यक्ष पाहिल्यामुळं लक्षात आलं रस्ता पण नाही आहे. आता त्या पायऱ्या आहेत याच्या लोखंडी, एखाद्या वेळेस त्या जर खालून गंजलेल्या असल्या तर ते जीवावर बेतू शकतं. म्हणजे सरकारकडे एवढी पण गोष्ट नाही आहे का की तिथं लोखंडी पायऱ्या करण्याची वेळ आली. म्हणजे ही खूप बारकाईनं बघण्याची गोष्ट आहे. तिथं जर लोक चढताना काय झालं, अपघात होऊच नाही, परंतु जर घडलं तर जबाबदार कोण, म्हणून ते सगळं दुरुस्त्या होणं खूप गरजेचं आहे. कलेक्टर साहेब असतील पुण्याचे किंवा ते पर्यटन विभागाचे लोक असतील, पुरातत्व विभागाचे लोक असतील, यांनी त्याच्यावर बारीक लक्ष घालून तातडीनं तिथल्या पायऱ्या त्या करण्याऐवजी लोखंडी त्या जर गंजल्या तर जबाबदारी कोणाची? तर सिमेंटच्या तातडीनं खूप ह्या कडीपासून त्या कडीपर्यंत व्हायला पाहिजे. रोपवे ते आता बघूच, आता मी लागलो मागं, आता विकासाच्या मागं लागलो. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जे आहेत ते शिवप्रेमी असतील किंवा इतरांसाठी ऊर्जा देणारे ठरतात. इथं आल्यावर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते. तुम्ही मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढा पकडला. 29 ऑगस्टला तुम्ही मोर्चा काढणार आहेत, त्यासाठी आता ऊर्जा मिळाली काय? ऊर्जा शब्द म्हणजे मला धरून चढाई उतरायला लागतं पायऱ्या, पण वेदना आहेत. मी एकटा चढत आलोय. इथं ऊर्जा नाही, इथं भयंकर शक्ती मिळते, खूप भय मिळतं. माणूस इतका किती कसं काय म्हणते ना त्याला, नर्वस झालेला असू द्या, नाराज झालेला असू, इथं माणूस आनंदी होऊन जातो आणि लढायला इतकं बळ मिळतं. हे गड किल्ले म्हणजे 33 कोटी देवांचं ठिकाण आहे. इतकी पावर आणि शक्ती मिळते इथं की माणूस हटतच नाही. आणि आता आरक्षणाचाच विषय काढला तर 29ला गुलालच फेकणार आहेत आम्ही मराठी. विजय निश्चित आहे, काही होऊ दे. ओबीसीतून आरक्षण घेऊनच परत. अरे दुसरी कोण घेतच नसतो मी. 29 ऑगस्टलाच घेणार. जे व्हायचं असेल ते होऊ दे. आणि मराठ्याने ठरवलं आता जे व्हायचं असेल ते होईल. आता स्वराज्याच्या राजधानीतून येत आम्ही, स्वराज्याच्या राजधानीतून येत, शपथभूमीतून येत्या. मग आता इथून आता म्हणल्यावर काय राहिले, येणार. आणि मराठीने ठरवलंय जे व्हायचं ते होईल, चला मुंबईला. आणि निघाले मुंबईला. आणि तुम्ही या सगळे रायरेश्वरला भेट दिल्यानंतर कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.